तर एका दिवसात तब्बल 370 मुंबईकरांना श्वानांचा चावा होतो। माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। समाजसेवक कमलाकर दरावडेंनी मागवलेल्या माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये जवळपास 12,73,000 मुंबईकरांना भटक्या श्वानांनी चावा घेतलाय। पालिकेच्या कार्यालयात गेल्या 15 वर्षांपासून श्वानगृह बांधण्याचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचं देखील त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे। रॅबीज ही लाइलाज बिमारी आहे। रॅबीजच्या लसीकरणामुळे सुधारणा झाली तर झाली, परंतु एखाद्याला जर रॅबीजची लक्षणं आढळून जर आली तर तो माणूस चांगला होईल याची शक्यता फारच कमी असते। बीएमसीने विनंती आहे बीएमसीला की त्यांनी ती श्वानगृह योजना आहे ना त्याची अंमलबजावणी करावी व मुंबईकरांना दिलासा द्यावा। नाहीतरी मुंबईकरांना दैनंदिन अनेक समस्यांनी त्रस्त असतात। तर आता माणसांनी राहायचं का, कुत्र्यांनी राहायचं का, जनावरांनी राहायचं, हा एक प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडलेला आहे।